मिरज महापालिका विभागीय कार्यालय परिसर दारुड्यांचा अड्डा, दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, शिवसेनेचा प्रशासनाला जाब, सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे कार्यालय परिसरात रात्री खुलेआम मद्यपान, परिसर अस्वच्छ झाल्याने नागरिकात संताप। मिरज महापालिका विभागीय कार्यालयाच्या परिसरात शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या व प्लास्टिक ग्लास आढळून आल्याने खळबळ उडाली। महापालिकेच्या कार्यालय परिसराचे रूपांतर दारुड्यांच्या अड्ड्यात झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत मैगुरे, प्रकाश अहिर आणि जब्बार मुजावर यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना जाब विचारला। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी कार्यालय परिसरात अनेक जण मद्यपानासाठी येत असून परिसरात खुलेआम दारू पार्ट्या रंगत आहेत। महापालिकेकडे रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षकांची व्यवस्था नसल्याने या प्रकरणाला आळा बसत नसल्याची तक्रार करण्यात आली। परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास आणि अन्य कचरा विखुरलेला असल्याने कार्यालय परिसर अस्वच्छ झाला होता। सार्वजनिक कार्यालयाच्या परिसरात अशा प्रकारे मद्यपान होत असल्याने नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे। मिरज विभागीय कार्यालयाकडे सक्षम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत परिसरात तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून अशा प्रकरणांना प्रतिबंध करावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। प्रशासनाने याबाबत कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी। शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रकाश यांनी एक महानगरपालिकेत फेरी मारली असता महानगरपालिकेमध्ये आज रोजी ओपन बार चालू केलेला आहे। कारण महानगरपालिका एवढी स्वच्छता केली तेवढी स्वच्छता केली म्हणते, परंतु त्यांच्याच महापालिकेमध्ये ओपन बार चालू आहे। म्हणजे काय, याचा काय अर्थ आहे? उपायुक्त साहेबांना आम्ही अनीस मुल्लाला आणून दाखवलं तर अनीस मुल्ला म्हणतात इथल्या SI ला फोन केलेला आहे, स्वच्छता करायला सांगितलेलं आहे। मग ह्याच्या अगोदर दररोज लोक पिण्यासाठी हे ओपन बार चालू केलेलं आहे का महानगरपालिकेमध्ये? येणाऱ्या जर काळामध्ये इथली जर स्वच्छता जर नाही झाली तर महानगरपालिकेवर शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन केलं जाईल। आता इथं जेवढ्या बाटल्या पडल्यात, एक पोतोभर बाटल्या पडलेल्या आहेत, त्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ते गोळा केलेले आहे आणि ते इथल्या उपायुक्त साहेबांना दाखवलेलं आहे। तर ह्याचं त्वरित त्यांनी जर कारवाई त्यांच्यावर जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या स्टाईलनं त्यांना उत्तर दिलं जाईल।